ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावे. 6 देवाला द्यावे. 6 ब्राह्मणाला द्यावे. 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, पाविजे, चिंतिले लाभिजे, मन कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शुक्रवारची कहाणी जीवत्यांची. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नाळवारी एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली. तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस. तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळणपण फुकट करीन. तिने होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात एक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आणि बाईसाहेब, तुम्हाला दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचा डंभ केला. पोट मोठं दिसण्याकरता पोटावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळणपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. तसं सुईणीला बोलावणं केलं. त्याचबरोबर सुईण म्हणाली, तुम्ही पुढे व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. राणीला पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी ही पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस आणि नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिनं तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला आणि तिच्यापोट ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झालाय असं सांगू लागली. तिने नशिबाला बोट लावलं. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असू दे असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिजवर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधलं होतं. चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. तो आपल्या आईला म्हणाला, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला? तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय? हे ऐकून राजा मागं परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी आणि 6वीच्या दिवशी जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं, वाटेत पसरला आहे? जीवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या.
उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. अहो, तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे ह्याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवायला बोलाव, म्हणजे याचे कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मामंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात सगळ्यांना ताकीद दिली की घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला. मला जीवतीचं व्रत आहे, माझे नियम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या ह्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली. त्याची समजूत करू लागली. तेव्हा तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिनं सांगितलं की ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यांच्याबरोबर आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.